जाऊ ना हो काय काय राहणार करून निघून चाललो म्हणा वाडा उठून चालला म्हणा आज काय टाळा नाही बसायचा काय करून जेवण राहिलो म्हणा आता जेवण करून घेऊ दे भाऊ. मग आता मेंढ्या सोडायच्या आता दादा. काय विषय मोकार आज आपल्याला गावाला चाललोय ना भाऊ. हा पाहू शकता मेंढर बसले तिकडं. हे आपला पुष्पा पुष्पा हा मोकार विषय भाऊ. मग काय भाऊ सकाळ सकाळी अंड्याची मिरची आणि मस्त एक रोटी घेऊन घेतो भाऊ. मस्त खातून काय मोकार. हा मस्त तुपाचा काला करून राहिली बाई. कसं काय वाटतोय नाही कोणी कोणी खालाय कमेंटमध्ये सांगा बरं का. पाहू शकता ते बी आपल्या मेंढ्याच्या दुधाचं तूप मोकार भाऊ. नाद नाही करायचा. मग काय भाऊ तूप टाकायचं चालू आहे ना. रिअल तूप आहे भाऊ. मिळावत नाही असली असली. क्वालिटीचा विषय भाऊ. नाद नाही करायचा. मेंढ्यावाले बोलते मेंढ्यावाले सकाळी सकाळमध्ये डायरेक्ट तूप खाते म्हणून काम करायला ताकद देते भाऊ. असं तूप खावं लागत. क्वालिटीचा विषय आहे ना. आपलं अंड्याची मिरची खाऊन झाली आता. थोडा तुपाचा काला खाऊन घेऊ मग मेंढ्या सोडू. काय भाऊ मोकार काला हा बनला ना भाऊ. क्वालिटीचा विषय आहे दादा. नाद नाही करायचा मेंढ्याला नाद. तुपाचा काला खावा भाऊ. मग काय भाऊ जेवण करून घेऊ द्या मला आता. मेंढ्या सोडू तुम्ही आता जेवण करून. मग काय मोकार भाऊ आता जेवण झालेलं आहे. आता कोकरे टाकतो आपण. पाहू शकता तुम्ही. भाऊ एक एक सुजी दोन दोन तीन तीन कोके आणावं लागतात भाऊ. मोकार विषय. चंद जो चले नहीं बाजार में कमियां निकालते हैं हमारे किरदार में. भाई वेगळा विषय रे. मोबाईल काय पडतोय भाऊ. वेगळाच पॅटर्न आहे मोबाईलचा. मोकर भाऊ आता मेंढ्या सोडू जाऊ दे. आता काठी कुठे पाहून घेऊ दे. तर हैराण करू राहिली. ओय मा काठी होय पुढे. हा मला ती नाही तिथे माझी गाडी चंद्रशेखर नाही बाजार गावली भाऊ आपली गाडी. तर सोडा आपण. हे कोकरू अपंग आहे भाऊ काय करावं. हे एक बी अपंग आहे. तिथे तर एक आहे पाहू शकता तुम्ही. ते बी अपंग आहे काय करावं भाऊ. मोकार विषय दादा. सोडता आपण आता थोडा टाइम फिरून घेऊ. म्हणजे कसं आहे आता वाडा आमच्या गावाला चालला डायरेक्ट. मोकार ना भाऊ. कसं आहे भाऊ आवाज आवाज मिळत रे मग. काळ्या जू पुष्पा पुष्पा पाहू शकता आपला पुष्पा काळ्या उभा राहिलाय. मग काय भाऊ मोकार आपली मेंढर राहिला मागं. क्वालिटीचा विषय भाऊ. हा नाका काय तुम्ही. हा आपलं मस्त बोकडे काय विषय. हा हा हे आपण बोकडे भाऊ काही नाही भाऊ मोकार. हा हा तर कळू कसं बरोबर राहिले हो. हा हिच्या पायात काटा नाही काय नाही लागत ना. फक्त मग मग काय भाऊ थोड्या भाऊ म्हणजे चाललो भाऊ आता. एकटाच राहतो हो विषय वेगळा आहे. आमच्याकडे माणूस बी नाही एकटाच मेंढरा राहतो. आज म्हणलं आज पहिलाच ब्लॉग आहे आपला. तर कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि काय चुकी झाली ते पण सांगा. काय चुकी झाली भाऊ ब्लॉगमध्ये. आपल्याकडे भारी काही डिवाईस नाही.
त्या छोट्याशा आपल्या मोबाईलने शूट करतोय. मेंढर बडं बाबळीकडे पडते भाऊ, काय करा. थोडं इथून तिला बसला होतो, मग मला भेटू. आपल्याकडं जास्त लोक तर नाही, पण काही खास मेंढर आहे आपल्याकडं. तुम्हाला दाखवतो बरं का. मुडा मुडा, याचं नाव आहे मुडा. तो आता ऐकत नाही, त्याला राग आलाय वाटतं. आणि दाखवतो तुम्हाला. हा, शक्तिमान 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 शक्तिमान. हाय आपला शक्तिमान. म्हणजे कशी क्वालिटीचा विषय भाऊ. दुम 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 दुम. ही आहे आपली धूम. ओ हा, लावतो फोन लावतो. विषय असा झालाय भाऊ, आप्पा गेलाय. आपलं रात्री पडल्या होत्या, तर रात्रीवाल्याकडे पैसे घ्यायला. आणि आता सध्या एकटाच मेंढरा, काही मेंढर बेकार पळून राहिले भाऊ. तर त्याला फोन लावा लागेल. दुसरा मोबाईल नाही माझ्याकडं, तर ह्या मोबाईलनेच फोन लावा लागतो. त्याला फोन लावतो मी लगेच. मग फोन लावल्यानंतर भेटतो तुम्हाला. माझ्याकडं लय नातेवाईक तर नाही आहे, किंवा लय खास जवळची माणसं तर नाही आहे, पण एक जवळचं लय खास माणूस आहे. आणि म्हणजे आपली बकरी आहे. तुम्हाला दाखवतो बरं का. ल्या 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 ल्या. ही आहे ल्या ल्या. म्हणजे वेगळाच विषय आहे भाऊ आपला. म्हणजे नाद नाही करायचा. असं या आपल्या मेंढरातच आपलं पूर्ण प्रेम आहे. आणि तिथंच आपली लोक आहे, तिथंच आपलं सर्व आहे. लोक, मला एक गोष्ट कळत नाही यार मित्रांनो, लोक आहे ना इथली रील बनवते, ज्यांचे रील व्हायरल होत ना, माझ्या रीलच व्हायरल होत नाही बाई. काय प्रॉब्लेम आहे नेमकं मला कळतच नाही. मी खूप रील बनवल्या, म्हणजे ह्याच्या आधी पण खूप व्हिडिओ बनवून राहिलो. आज हा पहिला ब्लॉग आहे माझा, तर मी आज ब्लॉग टाकणार आहे. तर तुम्ही, मी काय म्हणतो, जास्तीत जास्त सपोर्ट द्या मला. म्हणजे काय नेमकी, म्हणजे पुढचा ब्लॉग मी आलाच म्हणजे टाकलाच पाहिजे असा विषय. मला काही एवढा एक्सपिरियन्स नाही बोलायला. मी मनाली तेच बोलतोय आणि ते दाखवायचं तेच दाखवतोय. बाकी तुम्ही मला फुल सपोर्ट द्या, मग आपण पुढचा ब्लॉग बी टाकू. हे पाहू शकता कशा मेंढरा अवकाळ करतं भाऊ. विषय नाही रे, सोपं नाही रे मेंढर चारणं, लय अवघड आहे भाऊ. पण वातावरण एकदम शांत आहे. शांत वातावरणात आम्ही, एकदम शांत वातावरण. इथं कोणीच नाही आसपास, काहीच नाही. पक्ष बडा जंगल आहे. विशेष क्वालिटीच आहे भाऊ. तिथं आता आमच्या गावाला चाललो आहे आम्ही आज. म्हणजे गावाला नाही राहणार आहे, गावाला नाही राहणार, तिथून पुढे जायचं आहे. पण आज आमच्या गावाला चाललो आहे. तुम्हाला गाव दाखव आमचं कसं आहे बरं का. बापरे, काटा लागला रे.